खरोखर म्हणजे दुर्भाग्य आहे. दिवसाच्या सुरुवातीला असे कणखर शब्द वापरायला नको, पण देयर हैज टू बी ए 12th मैन. शिरसा स्पोर्ट्स, रविराज अहीरे और सुनील खरडे. क्या जबरदस्त करियर रहा है रविराज अहीरे का. पीपलगांव तप्पा टूर्नामेंट मुझे आज भी याद है शिरसा स्पोर्ट्स की, जहां पर वो लाइमलाइट में 109 रन बनाए थे पूरे टूर्नामेंट में रविराज अहीरे ने. वही टूर्नामेंट था जहां से रविराज अहीरे, बिलाल शेख, कृष्णा गौड़ी जैसे प्लेयर आए थे. और शिरसा स्पोर्ट्स के उस टूर्नामेंट में 14 कमेंटेटर, एक दिन में 14 कमेंटेटर, ये भी एक बहुत बड़ी उपलब्धि थी. मेरे साथ जुड़ चुके हैं नरेश ढोमे जी, पुणे शहर की और महाराष्ट्र की एक ऐसी आवाज़, परिपक्व आवाज़, जीवन के कई वसंत ऋतु जिन्होंने क्रिकेट के देखे हैं. नए ओवर की शुरुआत, बाहर टर्न होती हुई वाइड बॉल. वाईट बॉलनं सुरुवात इथे झालेली आहे शिरसा स्पोर्ट्सची. एक धाव त्यांच्या फलकावरती अगोदरच जमा होते. रविराज अहीरे आणि सुनील खरडे ही सलामीची जोडी आहे. हरेश सर, एक गोष्ट आपण बघूया. खरं तर व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघामध्ये खेळाडू बघितले तर बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यातले खेळाडू दिसतील तुम्हाला, आणि शिरसाट स्पोर्ट्सकडे खेळाडू बघितले तर अहिल्यानगर जिल्ह्यातले खेळाडू, काही नाशिक जिल्ह्यातले देखील खेळाडू दिसणार आहे. त्यामुळं हा सामना पुणे विरुद्ध अहिल्यानगर असाही होऊ शकतो. पण दोन्ही संघांमध्ये खेळाडूंमध्ये जबरदस्त चार्म आहे, जबरदस्त गुणवत्ता आहे, पोटेन्शियल आहे, आणि या मॅचला मजा येणार आहे. नासिक नगर और पुणे को पहले से शिरसा स्पोर्ट्स बढ़ावा देता आया है. धनंजय भिंताड़ी की एक गेंद मिस टाइम कर दिया. बॉल कुछ समय हवा में रही थी, लेकिन कोई नुकसान नहीं होगा. कलम ने देखा, धारक ने उस जगह पर कृष्णा सातपुते का रात को जो कैच लिया था, एक बहुत बड़ी उपलब्धि. और कल करण मोरे का कैच जो प्रतीक ने लिया था पॉइंट के ऊपर, ये कुछ अच्छे कैचेस कल हमने देखे. स्कोर की मैं बात करूं तो इस वक्त 2 रन. सचिन डवले's पब्लिकेशन एंड बुक स्टॉल, सचिन डवले फाउंडेशन, सचिन डवले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी, सिंहगढ़ डेंटल कॉलेज का ये खूबसूरत मैदान. हरियाली छाई हुई है, चारों तरफ घटादार वृक्ष, और उसके बीच में यह संकुल जो इसकी खूबसूरती को बनाता है. इस बार जगह पर खड़े खड़े खेले और गली के ऊपर से अप एंड आउट द गली फेंस फॉर शानदार चौका. काय सुंदर फटका आहे. सुनील खरडे ओळखला जातो या फटक्यांसाठी. गली आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्येच होता. अलगद उडवला तिथून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच षटकामध्ये चौकार येतोय. धाव फलकाला आता खरं तर तोंड फुटलंय, आणि पुढे बघा मजा येणार आहे. और इस बार बेहतर बॉल थी, लेकिन वाइड. लेंथ बहुत अच्छी थी. लाइन धोखा दे रही है भिंताड़े को, और तीसरे अंपायर की मदद मांगी गई है. धनंजय भिंताड़े, नरेश जी, आपने धनंजय भिंताड़े या फिर शेरू लोहार या फिर रंजीत फराटे, इन क्रिकेटर्स को आपने बहुत करीब से, मतलब 1 सेंटीमीटर से भी कम डिस्टेंस से देखा है. और धनंजय भिंताड़े से आप क्या उम्मीद रख रहे हैं, और पिछले 5 साल की उनकी करियर के बारे में क्या कहेंगे? जरूर सांगायला आवडेल मला की धनंजय भिंताडे हा खेळाडू खरं तर स्थानिक क्रिकेट खेळत होता. याच परिसरातला खेळाडू आहे. आपण जिथे ग्राउंड आहे, इथे शेजारीच उंडरी हे गाव आहे, याच परिसरातला खेळाडू. इथे स्थानिक क्रिकेट खेळता खेळता त्याचं खेळ बघितला अविनाश रामगुडे, बबलू पाटील, संदेश पार्टे या सगळ्या खेळाडूंनी, आणि त्याला एक मोठी संधी मिळाली, मोठा ब्रेक मिळाला. प्रतीक पुणे सारख्या मोठ्या संघामध्ये खेळायचा, पण त्याने निराश केलं नाही. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, भरपूर एनर्जेटिक खेळाडू आणि कायम सतत डाऊन टू अर्थ. त्यामुळं धनंजय भिंताडे गेले अनेक वर्ष सातत्यानं, आता मिस्टर प्रीमियर लीग आम्ही त्याला म्हणतो, कारण जिथे एक आयकॉन आहे तिथे ऑलराऊंडर खेळाडूंची मागणी असते, आणि पुणे शहरातून पुढे आलेला हा खेळाडू आहे. हा सातत्यानं मोठ्या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला बघायला मिळतो. विशेष म्हणजे आपल्या टीमसाठी तो मोठं योगदान देतो. विशेषतः खूपच डेडिकेटेड तो खेळाडू आहे. समर्पित भावनेने क्रिकेट खेळतो, आणि म्हणून तो आपल्या सगळ्यांसाठीच खास आहे. 6 विदाउट एनी विकेट्स. रविराज अहीरे 2 बॉल 1, सुनील खरडे 1 बॉल 4. और ये एक्शन रिप्ले प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट की कैमरा टीम इसको कामयाबी का जामा पहनाती हुई. लिफ्टर बॉल और वाइड एंगल था भिंताडे का. फेयर डिलीवरी. कल हमने देखा था राहुल पाटिल ने जिस तरह बॉलिंग की थी, और भार्गव पाटिल ने भी बहुत ज़बरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया था. वीरू बाबरे,
साहिल कीनी इस बार मिस टाइम कर दिया और ये कैच, छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद और खरड़े आउट। बहुत बढ़िया कैच शांतनु द्वारा। और सुनील खरड़े, इसके पिछले वाली गेंद पर वो फेयर डिलीवरी वाला मसला दिमाग में चल रहा था, मिस टाइम किया और आउट। एक चौकार आला होता सुनील खरडेच्या बॅटमधून आणि दुसरा चेंडू देखील धनंजय भिंताडेने तोच टाकला. तो सेटअप होता. पहिला बॉल, त्याच्यानंतरचा दुसरा बॉल तो वाईड झाला होता, परत तो मागे घेतला पंचांनी. तिसरा बॉल तोच आहे. टप्पा गुडलेनवरती थोडासा अक्रॉस जाणारा चेंडू, अँगल बनवताना टाकलेला चेंडू बाउन्स होता तिथे आणि पुन्हा अप्परकट खेळायचा प्रयत्न. यावेळेस मात्र पॉइंटच्या हातात सहज पोहोचलाय चेंडू आणि पहिला फलंदाज बाद झालेला. हा छोटा सेटअप असतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे सेटअप बघायला मिळत नाही, खूप कमी वेळा बघायला मिळतात. सुनील खरडेच्या अगेन्स्ट खूप चांगली गोलंदाजी आहे. सुनील खरडे कुठे वीक आहे हे कदाचित धनंजय भिंताडेला खूप चांगल्या प्रकारे माहीत असावं आणि त्यामुळंच जास्तीत जास्त शरीरापासून लांब टाकणारे बाउन्सर टाकले आणि तिथेच अडकला सुनील खरडे. मला वाटतं ही मोठी विकेट आहे. धनंजय भिंताड़े, द्वारकानाथ संसगिरी का एक लेख मैं पढ़ रहा था, उसमें राहुल द्रविड़ भारत के लिए भिंता डे ऐसा लिखा था उन्होंने. और ये जो भिंता डे है, आज थर्सडे है लेकिन ये भिंता डे बन सकता है. जिस तरह ये बैटिंग करता है, बॉलिंग करता है और नए बल्लेबाज के स्वागत के लिए तैयार है. नए बैटर है महेश. इस बार खराब शॉट और 2 में 2. धनंजय भिंताड़े बना रहा है अपनी टीम के लिए थर्सडे बाय भिंताड़े. 1 ओवर 6 रन और 2 विकेट. क्या जबरदस्त बॉलिंग की शुरुआत कर चुके हैं यहां पर धनंजय भिंताड़े. सिंगिंग में मन्ना डे और बॉलिंग में भिंताड़े, दोनों का जवाब नहीं, दोनों में लय. सुरुवातीला थोडासा शांत वाटत होता, डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिसत होता धनंजय भिंताडे. मात्र जाता जाता 2 मोठे हादरे दिलेत त्याने. मोठा भूकंप घडून आणलेला आहे. पहिल्याच षटकामध्ये 2 गडीबाद, 6 शिरसाट स्फोट्स अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये. रविराज अहिरे, मानव काटे आता हे 2 फलंदाज मैदानामध्ये असतील. कोसळलेला डाव सावरायचा, त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट करावं लागेल. कशा पद्धतीनं हे मॅनेजमेंट केलं जातं. जिथे महाप्रलय येतो, प्रलय आल्यानंतर तिथे आपत्ती व्यवस्थापन करावं लागतं. भूकंप घडून गेला, आपत्ती व्यवस्थापन करावं लागतं. सुनामी आली, आपत्ती व्यवस्थापन करावं लागतं. ह्या नैसर्गिक आपत्ती आणि इथे मात्र ही मोठी आपत्ती आणलेली आहे धनंजय भिंताडेने. पुन्हा एकदा आपण पाहिलं या षटकामध्ये पहिला बॉल जो चौकार खेळला होता, त्यानंतर लगेचच त्याच बॉलवरती बाद केलं. शेवटचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथं मिस टाइम आणि बॅकवर्ड स्क्वेअर लिहिला. खूप छान कॅच पकडला गेला. 2 फलंदाज बाद करत इथे धमाका उडून दिलेला आहे आणि आता विकास पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. ताकदवान गोलंदाज. पुन्हा एकदा ओहो कड आहे, मात्र गॅप आहे. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू सीमारेषा पार, धावा 4. शॉर्ट और वाइड बॉल थी और पहली बॉल पर बहुत लाजवाब स्क्वायर कट रविराज अहिरे द्वारा. थोड़ा सा शफल हुए, ट्रिगर मूवमेंट बहुत अच्छा था. बॉल के ऊपर बल्ले को स्वाइप करते हुए रविराज अहिरे, जिसके लिए वो जाने जाते हैं पावर प्ले बैटर. और ये चौके का स्वागत किया जाएगा क्योंकि 2 विकेट सस्ते में गिर गए थे. और रविराज अहिरे अगर इस तरह बल्लेबाजी करते रहे तो नरेश जी मुझे लगता है 6 ओवर में 55 से 60 देखने मिल सकते हैं. जरूर. परत एकदा विकास पवार. यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिला चेंडू जो खेळला होता, बाहेर जाणारा चेंडू स्टिअर केला होता, त्यानंतर डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक वाढवलाय. 1 धाव येथून प्राप्त करतील शिरसाट स्फोट. अर्थात रविराज अहिरे ISPLच्या पहिल्या हंगामामध्ये आपण रविराज अहिरेला बघितलं होतं. दुसऱ्या हंगामामध्ये त्याला आपण मिस केलं, मात्र त्याच्या खेळाचा दर्जा हा कुठेही कमी झालेला नाहीये. शिरसाट स्फोटचं सलामी म्हणून तो मैदानामध्ये दाखवलो. इथे पाहायचे गुड लेंथ वरून हा बिलकुल चकित करणारा थोडासा बाउन्सर होता. या खेळपट्टीने दाखवले सातत्यानं ते गुड लेंथवर जो बाउन्स मिळतो, चेंडूला एक्स्ट्रा बाउन्स मिळतो, तिथे फलंदाजांना सतत चकित केलेलं आहे आणि तीच एक सरप्राइजिंग डिलिव्हरी होती विकास पवारकडून. निर्धाव चेंडू. मानव काटे पहिल्या धावेच्या प्रतीक्षेत असेल. 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
6 षटकांनी 5 बॉलर. बाहेर जाणारा चेंडू आहे, पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही कोणी, सीमारेषा फाडेल चेंडू. धावा मिळताय 4. उत्कृष्ट टाइमिंग का यहाँ पर मुजाहरा पेश किया और तारीफ करनी होगी. मानव कांटे भी रन बना रहे हैं. जो रविराज अहीरे के ऊपर जो दबाव है उसको थोड़ा कम भी कर सकते हैं. क्लोज टू द बॉडी और मिड ऑन बाउंड्री के बाहर जाता हुआ उत्कृष्ट चौका. 2 बड़े झटके लगने के बाद अब उससे उभरने का प्रयास शिरसाट स्पोर्ट्स ये टीम द्वारा. धावांची आवश्यकता आहेच. हे धावा इतक्या सोप्या नाहीत की या खेळपट्टीमध्ये ते तुमच्या मागे येतील. फुल टॉस होता आणि दिमागदार फटका. उंच हवेची सफर करणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. शानदार फुल टॉस बॉल पर खेला गया बेसबॉल हिट. विकास पवार की गेंदबाजी के सामने मानव काटे. हिंदी फिल्मों का एक गाना था, झूठ बोले कौवा काटे और फुल टॉस डालो तो मैदान के बॉल बाहर मारे, वो है मानव काटे. इथे चांगला चेंडू आहे. हे कॉन्टेस्ट बघायला आवडतं. या अगोदरचा फुल टॉस होता, कुठल्याही गोलंदाजासाठी सोपाच असू शकतो, पण त्यानंतर मानवसाठी टाकलेला हा चेंडू निश्चित प्रभावित करणारा होता. षटक संपलेले. 2 षटकांचा खेळ संपला. शिरसाट स्पोर्ट्स 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रविराज आहिरे 4 चेंडूमध्ये 6, मानव काटे 4 चेंडूमध्ये 10. दोघांमध्ये निश्चित फरक आहे. मानव काटेला निश्चित 2 चांगले चेंडू मिळाले, त्याचा त्याने खूप चांगला फायदा उठवला. रविराज आहिरे देखील शांत खेळतोय सध्या. मात्र तो टेनिस क्रिकेटचा विराट आहे. सुरुवात त्याची थोडीशी शांत असते, पण एकदा का तो 10 बॉलपर्यंत खेळला की तिथून पुढे खूप आक्रमक होतो. हे बघितले आपण खूप वेळा. आणि आता ही जोडी हळूहळू जमते. 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते, पण ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की डिझास्टर मॅनेजमेंट, तर खूप लवकर या दोघांनी ती परिस्थिती सावरलेली आहे. आणि विशेष म्हणजे 2 पद्धती असतात की एकदा का मोठे विकेट पटापट पडल्या की नवीन येणारा फलंदाज थोडा स्थिरस्थावर होतो, थोडासा शांतपणे खेळतो, काही काळ जाऊ देतो आणि मग तो हळूहळू अटॅक करायला सुरुवात करतो. पण दुसरी पद्धत आहे तिथे एक मोठा फटका खेळायचा, स्ट्रेस रिलीफ करायचा आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत यायचं. मला वाटतं दुसरी पद्धत या खेळाडूंनी अवलंबलेली आहे. जास्त वेळ घेतला नाही. 6 षटकांची मॅच आहे. त्यांना माहिती आहे समोरच्या संघात सुद्धा 11 चांगले ताकदीचे खेळाडू आहेत. एक इम्पॅक्ट प्लेअरमुळे 12वा खेळाडू देखील तेवढ्याच क्षमतेचा आहे. त्यामुळे इथे थांबून जमणार नाही. आपल्याकडे 6 ओव्हर्स आहे. इथे जर वेगवान खेळलो तरच धावा येणार आहे आणि त्यामुळे दोघांनी तो निर्णय घेतलेला आहे. हे निश्चित झालेलं आहे. पाहिजे आता 21 धावा 2 गडी बाद. सर काय सांगाल, पॉवर प्लेमध्ये अशी स्थिती आहे, तर आता ISPL बॉल ओव्हरमध्ये काय घडेल? कृष्णा गौली ISPL ओवर लेकर आ रहे हैं और ये दोनों पीपलगांव तप्पा का टूर्नामेंट, जैसा मैंने बताया, कृष्णा गौली ने उस्मान पटेल का जो कैच लिया था, आज भी मेरी आंखों में मैं वो कैद करके मुंबई ले गया था. और एक तगड़ा कॉन्टेस्ट ISPL बॉल ओवर नंबर 3, 2 for 21 आफ्टर 2, 10.5 का औसत. गौली के गेंद बहुत बढ़िया टप्पा खाई. कृष्णा गौली अमूमन कम गेंदबाजी करते हैं, लेकिन ISPL बॉल ओवर जो है ये बॉल स्पेशल है, इसके लिए स्पेशल टप्पा चाहिए होता है. कल विश्वनाथ जाधव ने हमने देखा बहुत लाजवाब गेंदबाजी वहाँ पर की थी और पहली बॉल पर बीट किया है रविराज अहीरे को. क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव हम देख रहे हैं. अब थर्ड मैन जो है डीप है, गली फैली हुई है, वहाँ पर एक वाइडिश गली रखी गई है और अब यहाँ पर थोड़ा सा फ्लाई स्लिप की ओर एक खिलाड़ी बढ़ा दिया गया है. फील्डिंग की जमावट की तरफ अगर हम तवज्जो करें तो 5-4 का ये क्षेत्ररक्षण है. 5 ऑफ में 4 ऑन में. इस बार बहुत बढ़िया लेग कटर, जो हल्का सा सीम बॉल पर दिया गया, उसका अच्छा उपयोग यहाँ पर किया जा रहा है. कृष्णा गौड़ी इस पिच से अच्छी मदद ले रहे हैं. पिच पे घास होना ये बताता है कि आयोजक चाहते हैं कि बॉलर बैटर दोनों का क्रिकेट देखे. 100 में से 99 कोहली बनना चाहते, लेकिन एक बुमराह भी तो बनना चाह रहा है. तो पिच ऐसा दो कि उभरते हुए जो खिलाड़ी है उनको भी लगे कि हमारे लिए क्रिकेट बचा है. स्पोर्टिंग विकेट. क्रीज के कोने से इस बार पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया और ये उड़न खटोला 6 रन. काय सुंदर फटका आहे. थोडासा मागे आला,
वेट केला चेंडूचा आणि त्यानंतर पूल केला चेंडूला. 6 धावांसाठी पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. रवी अहिरेची खासियत आहे, त्याच्याकडे खूप स्ट्रॉंग बॉटम हँड आहे आणि त्याचा परिणाम दिसतो आपल्याला मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू जरूर डॉट होते, पण त्यानंतर घेतलेली ही उसळ ही भयानक आहे. पहा तुम्ही इथे पुन्हा एकदा मोठा फटका आहे, पुन्हा एकदा 6. आता रविराज थांबायला तयार नाही, लागोपाठचा दुसरा षटकार आलेला आहे. अगर आगरे में ताज है तो नासिक के पास यहाँ पर शिरसाट स्पोर्ट्स के पास रवि राज है. 2 क्वालिटी शॉट, एक शॉर्ट पिच बॉल को पुल करना और फिर कलम ने देखा स्ट्रेट डाउन द ग्राउंड. ओमकार देसाई ने ऐसे 2 बढ़िया शॉट खेले थे. रविराज अहीरे अब लय में आ चुके हैं और रविराज अहीरे का लय में आना ये मुखालिफ टीम के लिए बहुत बड़ा खतरा है. डेंजर ये शब्द उनके बल्ले पर अब लिख दिया गया है. क्वालिटी बल्लेबाजी कृष्णा गवली. 2 अच्छी गेंदें और फिर 2 खराब गेंदें, हिसाब बराबर. इस बार रूबी कट बहुत बढ़िया चौका रोक दिया. 3 रनों की बचत. विकास पवार ने उसको रोका था और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट पर 34. मागचा चेंडू जो आतलीकड लागली होती, खरं तर पप्पू तोडकरनं कॅच पकडायचाच होता. थोडासा त्याला डाव्या बाजूला झेप मारायची होती, मात्र पप्पू तोडकर हा चांगला ॲथलीट आहे, त्याच्याकडून हा कॅच होणं गरजेचंच होतं. त्यानंतर विकास पवार खूप लवकर आला, त्याने अडवला चेंडू. पण एक मोठं जीवदान आहे, मी तर म्हणेल मोठं जीवदान आहे. गवली की गेंद और गवली की गेंद पर लवली शॉट. 6 रन. ग्लान्स केला इथे. डाव्या यष्टीवरचा चेंडू होता आणि निश्चित आपण बघतोय थोडासा इन स्विंगर होता आणि त्याबरोबर विथ दी स्पिन जसा बॉल स्विंग होतो तसाच उचललाय त्याला ऑन दी अप. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 6. जबरदस्त फटकेबाजी रविराज अहिरे आणि सोबतीला फलंदाज मानव काटे, दोघांनी देखील ताकदवान फलंदाजी करत इथे सातत्यानं धावांचा एक रतीब टाकलेला आहे. धावांची रास मैदानामध्ये उभी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये थोडीशी अडचण झाली होती. 2 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट गमावलेल्या होत्या, पण त्यानंतर या दोघांनी खूप लवकर परिस्थितीला नियंत्रणात आणलंय आणि आता आपण बघतोय शिरसाट स्पोर्ट्स 40 धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत. 2 बाद 40. मंचावरती अतिथींची उपस्थिती आहे. सातत्यानं सरांचे अगदी जवळचे मित्र सचिन भांडे सर या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. आपण अतुल शिरसाट यांना देखील बघू शकता. शिरसाट स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी दिलेले योगदान, शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफीचं केलेलं आयोजन, मग सगळ्या भारतातील ताकदवान खेळाडूला पिंपळगाव टप्पा या छोट्याशा खेड्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे टुर्नामेंट आयोजन करून दाखवून दिलं होतं की जिथे अगदी दुर्गम भाग आहे, गाव कुठेही नाही आहे, गावापासून डोंगराच्या पायथ्याला ग्राउंड आहे, जिथे हरिण ग्राउंडवर येत होती, अनेक काही जंगलातले प्राणी येत होते आणि अशा ग्राउंडवरती टुर्नामेंट सक्सेस करून दाखवली. त्यानंतर त्यांनी MTPL महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन केलं. खरं ते मोठं शिवधनुष्य होतं. अंबादास शिरसाट आणि अतुल शिरसाट, कौतुक करावं लागेल या दोघी बंधूंचं. रविराज अहिरे स्ट्राईक एंडवर. वाह वाह, समालोचन कक्षामध्ये मला वाटतं माझ्या 22 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच चेंडू इतका जवळ आलेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये 6 धावा मिळणार आहे. स्टैंड एंड डिलीवर ह्यूज सिक्सर रविराज अहीरे द्वारा. ये गेंद आप रविराज अहीरे को नहीं कर सकते. पूरा डगआउट बोल रहा है तू ही रे, तू ही रे, तुझा सारखा तूच रे, अहीरे अहीरे अहीरे. क्या शॉट खेला है वहां पर. और अब यहां पर शिरसाट स्पोर्ट्स को रोकना चुनौती भरा काम. ओहो, फसलेला फटका होता. पूर्णपणे हातबल केलं होतं रविराज अहिरेला यावेळेस. आखूट टप्प्याचा चेंडू जो बाहेर जाईल असं वाटलं होतं त्याला, पण तेवढासा तो बाहेर आला नाही, थोडासा सरळ निघाला. आणि निश्चित दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकणं काय असतं, तारे चमकणं काय असतं, ते त्याचा अनुभव रविराज अहिरेने घेतला. नशिबवान ठरला तो की जिथे चेंडू पडला तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचा परिणाम इथे दिसतोय आपल्याला की धाव त्याला मिळते. फलकावरती धावा 47 आहे 2 गड्याच्या मोबदल्यात.
उजव्याच्या बाहेर मानवला स्क्वेअर कट करायचा होता, थोडासा वर मारायचा प्रयत्न होता, मात्र फसला यावेळेस. प्रथमेश राठोडच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे खेळाडू आता पुढे चमकत आहेत त्यामध्ये प्रथमेश राठोडचं नाव देखील अग्रक्रमाने येत आहे. बाहेर परत एकदा जास्त बाहेर आहे हा चेंडू. वाईडची घोषणा जरूर आहे. त्याने बघितलं पप्पू तोडकरकडे की काय करायचे आपल्याला, तिसऱ्या अंपायरकडे जायचंय काय, DRS जायचंय काय, पण पप्पू तोडकरने सांगितलं नाही, इथे वाईडच आहे, हा बाहेरच आहे चेंडू. हायलाइट्स आपल्या समोर आहे, ज्या रविराज आहिरेने मारलेले फटके आहेत. ही खासियत आहे खरं तर प्रथम स्पोर्ट्स मीडियाची. खूप सुंदर चेंडू होता इथे. थेट यष्टांचा वेध आहे. पप्पू तोडकरचा स्टंप तोड फटका आहे, स्टंप तोड थ्रो आहे. पण तिथे काय घडले आता तिसऱ्या पंचांकडूनच आपल्याला जाणून घ्यावं लागेल. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता त्यामध्ये भर पडेल की फलंदाज बाद होईल हे देखील बघायचंय. पप्पू तोडकर किती जोरात आला आणि त्याने त्या फ्लो मध्ये स्टंप उडवलेला आहे, पण फलंदाज सुद्धा मानव तेवढाच वेगात होता. तो अगदी काचेसारखे दृश्य स्पष्ट आहे, नितळ दृश्य आहे आपल्या समोर. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांना सुद्धा जास्त काही वाट बघावी लागणार नाही. लगेचच हिरवा दिवा लागतोय. नाबाद असेल फलंदाज. फलकावरती धावा इथे 49 असेल. 2 गडी बाद 49. चौथ्या षटकामध्ये शिरसाट स्पोर्ट्स. 2 विकेट खूप लवकर पडल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये. तिथे धनंजय भिंताडेने शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले होते, पण त्यानंतर कुठल्याही गोलंदाजाला यश नाहीये. पुन्हा एकदा प्रथमेश रविराज आहिरे समोर. शॉट ऑफ लेंथ खाली आला चेंडू. बॅटचा जो स्विंग आहे तो वरती हवेमध्ये जाणं अपेक्षित होतं, तो मात्र खाली राहिला. आणि बॉटम हँडचा वापर जिथे व्हायला हवा होता तिथे अप्पर हँड थोडासा यूज करण्यात आला. फलकावरती धावा असतील 50 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समालोचन कक्षामधून आपण बघू शकतो माझ्या शेजारी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आहेत. भारतातील सर्व मोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. प्रेसिडेंट कप कव्हर करून ते आता प्रहार प्रीमियर लीगमध्येच उपस्थित होत आहेत. ओ हो, दोघांमध्ये समन्वय संपलेला आहे, ताळमेळ संपलेला आहे आणि आता त्याचा परिणाम भोगावा लागेल. मानव काटे बाद होईल, धावबाद होईल, धक्का बसेल शिरसाट स्पोर्ट्सला. तिसरा फलंदाज इथे कोसळला. 50 धावा 3 गडी बाद 3 षटकांचा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहले 2 ओवर में 21 रन बने, उसके बाद वाले 2 ओवर में 19 रन बने और इस ओवर में 10 रन बने. लेकिन सबसे बड़ी देखने वाली बात है कि पप्पू तोड़कर इनके द्वारा की गई विकेट कीपिंग और थ्रोइंग इस ओवर की हाईलाइट रही. और जिस तरह हमने देखा रिले थ्रो, पहले बॉल गई बॉलर के पास, बॉलर ने पप्पू को दी और पप्पू वहाँ रनआउट करने में कामयाब रहे. 4 ओवर 50 रन 3 विकेट. मेरे ख्याल से एक अच्छी वापसी यहाँ पर की है वेंकटेश वॉरियर्स नासिक ने. ये फॉलो विकेट्स बताए जा रहे हैं. जिस तरह ये पहला विकेट सुनील खरडे आउट हुए, आसान कैच शंतनु द्वारा. उसके बाद एक और बढ़िया कैच फाइन लेग पर शंतनु थे इस बार. और उसके बाद ये विकेट नंबर 3 रीले थ्रो और अच्छा कोऑर्डिनेशन. दोनों टीमें मची हुई है. पप्पू तोड़कर के बारे में भी आप सब जानते हैं, कमांडो है और भारत के लिए रग्बी खेल चुके हैं. उनके जैसी शारीरिक सुसज्जता और ऐसा कमांडो, क्रिकेट का कमांडो भी कहूँगा, और उनका ट्रिगर मूवमेंट जो है बैटिंग करते समय देखने बनता है. और बबलू पाटिल और पप्पू तोड़कर एक ऐसी दोस्ती है जय वीरू की. मतलब एक पुलिसमैन, दूसरा भी पुलिसमैन कम कमांडो. नक्सली एरिया में जाके ड्यूटी करना आसान नहीं है, लेकिन माई ड्यूटी इज माई ब्यूटी, ये बताने वाला पप्पू तोड़कर. और ऐसे खिलाड़ी जब टूर्नामेंट खेलते हैं तो उसको 4 चांद लग जाते हैं. 4 ओवर 50 रन हुए और आखिरी 2 ओवर का खेल शेष. धीमी गेंद इस बार, स्टंप टू स्टंप बॉलिंग शुरुआत करते हुए धनंजय भिंताड़े. पहला ओवर बहुत अच्छा रहा था. अब तक टूर्नामेंट में 105 चौके 171 छक्के लग चुके हैं. 50 पे 3. प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट पर जुड़े हुए तमाम हमारे ऑनलाइन नाजरीन, इनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं. आशा करते हैं आपको प्रहार प्रीमियर लीग पसंद आई होगी. जिस तरह हर रोज़
कामयाबी का जामा पहनता हुआ ये टूर्नामेंट। आज हमारे सारे मैचेस 6 ओवर के हैं और मेरे साथ जुड़ चुके हैं नरेश जी ढोमे। इस बार क्या बेहतरीन तरीके से उसको स्टीयर कर दिया और ये लगने वाला चौका। शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ ही खासियत राहिलेली आहे रवी अहिरेची। चेंडूच्या मेरिटवरती खेळतो तो रविराज अहिरे। बघितलं की चेंडूला थोडासा बाउन्स आहे, अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, स्कूप केलं चेंडूला आणि थर्ड मॅनला 4 धावा त्याने काढलेल्या आहेत। रविराज अहिरे आज सूर्य तळपतो आहे। पूर्वी एक साम्राज्य होतं, त्याच्यावरती सूर्य सतत तळपत असायचा किंवा त्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही असं अनेक लेखकांनी लिहून ठेवलं होतं। मला वाटतं हा सूर्य आहे, हा तळपतोय आणि तो इतक्यात मावळणार नाही एवढं मात्र खात्री आहे। धनंजय भिंताडे समोर आहे, 2 विकेट आधीच काढलेले। हॅट्रिक बॉल होता खरं तर मागचा। इस बार हुक कर दिया और ये 4 रन। क्या जबरदस्त हैंड आई कोऑर्डिनेशन, बैक एंड अक्रॉस। आयोजन समिति द्वारा एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, इसके बाद वाले तमाम मैचेस 7 ओवर के रहेंगे, सिर्फ ये मैच 6 ओवर का रहेगा। सभी टीमों को मैं बताना चाहूँगा, रविराज अहिरे, रवि आगे, रवि पीछे, रवि दाएं, रवि बाएं, रवि ऊपर, रवि नीचे, कट, पुल, ड्राइव, हुक, संपूर्ण बल्लेबाजी। जिस तरह किसी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, डायबिलिटोलॉजी, ऑन्कोलॉजी अलग अलग डिपार्टमेंट होते हैं और वो सेवाएं देते हैं, वैसी सेवा देता हुआ रविराज अहिरे। आणि त्याला आपण खरा अष्टपैलू म्हणतो, मराठीमध्ये शब्द अष्टपैलू किंवा चतुरस्त्र। सगळ्या कला त्याच्या अंगात आहेत, सगळ्या बाजूला तो खेळू शकतो। इथे बाउन्सर होता आणि या बाउन्सरवरती पुल करण्याचा प्रयत्न आहे, पण अतिरिक्त एक्स्ट्रा बाउन्स इथे असेल तिथे पुल करणं थोडंसं कठीण जातं। त्यावरती एक फटका असतो की तुम्ही हुक करा त्या चेंडूला, पण चेंडूच्या लाईनमध्ये येणं गरजेचं आहे आणि तो थोडासा ऑफ स्टंपवर, लेग स्टंपवरती होता। चेंडू उजव्याच्या बाहेर जाणारा होता। निर्धाव चेंडू जरूर इथे पडेल। 58 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। माधव धुले नए बैटर आ चुके हैं। भिंताड़ी के गेंद इनसाइड आउट खेलने गए थे, बल्ला थोड़ा सा घूम गया, बॉल भवरे की तरह घूमी, रन बन रही है, बड़ी बात है। रविराज अहिरे जितने ज़्यादा गेंदे खेलेंगे उतना टीम का फायदा है। 17 बॉल में 36 रन। नरेश जी 36 बॉल का मैच है और 36 बॉल में अगर 18 बॉल 17 बॉल रविराज अहिरे खेल रहे तो सोने पे सुहागा। और अभी जो बचे हुए गेंदे उसमें भी रवि जितना ज़्यादा खेलेगा उतना आत्मविश्वास बढ़ेगा और जितना आत्मविश्वास बढ़ेगा सीधा रन जो है इसका कारोबार बढ़ेगा। माधव धुले सामना करेंगे मधुर धुले। ओ क्या गेंद थी, परफ्यूम डिलीवरी और नाक के बाजू से गुजारा था उसको। धनंजय भिंताड़े की तारीफ करनी होगी, शेर दिल गेंदबाज है और ये पिच से अच्छी मदद ली है। देखिए 1-2 बॉल खराब आएगी, ये क्रिकेट है, लेकिन क्रीज के कोने से इस बार ये ऑफ कटर गेंद और ओवर समाप्त होता हुआ 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। 59 रन बने 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर में 9 रन आए। रविराज अहिरे 17 बॉल 36, मधुर धुले 0 और अब आखिरी 6 गेंदों का खेल शेष। दोन्ही संघांमध्ये योग्यता आहे, दोन्ही संघांमध्ये स्टार्स आहेत। विशेष म्हणजे सगळे छोट्या गावातून आलेले खेळाडू आहेत। पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या छोट्या गावातून आलेले खेळाडू तुम्हाला व्यंकटेश वॉरियर्समध्ये बघायला मिळतील, तर शिरसा स्पोर्ट्समध्ये अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातल्या अगदी छोट्या गावातले खेळाडू बघायला मिळतील। त्यामुळे या खेळाडूंचं भविष्य निश्चित मोठं उज्ज्वल आहे। आज ISPL एफिलिएटेड टुर्नामेंटच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना खेळायची संधी मिळते। मला वाटतं त्यांचा हा परफॉर्मन्स पुढे जाऊन त्यांना देखील एक मोठी अपॉर्च्युनिटी देऊ शकतो आणि आम्ही सचिन ढवळे सरांचं त्यासाठी हो पुल होता हा आणि काय शानदार आहे, अगदी जबरदस्त फटका, टायमिंग जबरदस्त होतं आणि त्यामुळेच हा षटकार आहे। गॉड गिफ्टेड टाइमिंग। जिस तरह टप्पा खाई और हरकत ली, हरकत में ही बरकत है। जिस तरह से वो फुल फ्लरिश ऑफ द बैट और मुझे वो मराठी गाना याद आ गया नरेश जी, तो चेंडू कर तो फुल पावरफुल। जरूर चेंडू त्याने पॉवरफुल गोल केलेला आहे। रविराज अहिरे 42, 18 चेंडूमध्ये 42 धावा।
या खेळपट्टी ओहो परत एकदा आज प्रेक्षकांचे डोळे दिपवलेले आहेत. तृप्त केले रविराज आहिरेने प्रेक्षकांना. दुसरा लागोपाठचा अत्यंत सदाबहार बहारदार षटकार. पूरी पारी में एक भी गैर जिम्मेदाराना शॉट नहीं खेला है. स्ट्रोक सिलेक्शन लाजवाब. पहला सिक्सर जो था वो आत्मविश्वास था. दूसरा सिक्सर बॉल के ऊपर हुकूमत कायम करता हुआ वो 10x की टेनिस बॉल को अपना कनीज बनाकर रख दिया है रविराज आहिरे ने. उसके ट्रिगर मूवमेंट, टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट, हैंड आई कोऑर्डिनेशन, मतलब रविराज आहिरे ने न केवल अपने विकेट को बचाया बल्कि टीम के लिए रन भी बनाए. दोहरी जिम्मेदारी निभाता हुआ रविराज आहिरे, ये रनों का राजा. हा खेळाडू असा आहे की तो जेवढा जास्त वेळ खेळपट्टीवरती उभा राहील तेवढी मॅच प्रतिस्पर्ध्यांपासून दूर घेऊन जातो. तो रविराज आहिरे एकांडा शिलेदार आहे. तो बाजी प्रभू सारखा खिंड लढवतो. मुरारबाजी सारखा शत्रूवरती तुटून पडतो तर तानाजी मालुसरेन सारखा कोंढाणा जिंकून देतो. तर तो आहे रविराज आहिरे. 19 चेंडूमध्ये 48. अक्षय तावरेला 2 वेळा त्यानं आसमान दाखवले, 2 वेळा आकाशातले तारे दाखवलेत. आता पाहायचे परत एकदा अक्षय तावरे समोर आणि रविराज आहिरे. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती काल आपण पाहिलं होतं 12 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं प्रतीक बोदडेनं. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक तिथे कॅच सुटेल आणि धावा मिळतील. धावा किती मिळत आहेत ते बघायचंय. कव्हर्समध्ये कॅच होता. जीवदान आहे रविराज आहिरेला. एकच धाव त्याने काढली, एकच धाव काढलेली आहे. कॅच सुटल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील थोडासा नाराज होता की माझ्याकडून बॉल सुटलेला, आता तो 4च गेला असेल, 6च गेला असेल. त्याने पुन्हा चेंडूकडे बघितलं नव्हतं. इथे बघतोय आपण त्याने कॅच केला होता, व्यवस्थित चेंडूच्या खाली आला होता. पण बघायचे आता चेंडू कुठे पडलेला आहे आणि मला वाटतंय सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू पडलेला असावा. इथे सेव्ड आहे, सुरक्षित आहे. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. 6 षटकं आपल्याला 30 मिनिटामध्ये टाकायची होती. 30 मिनिटं संपलेली आहे. 4 चेंडूमध्ये आता क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन आपल्याला लागेल. फील्ड साईड पेनल्टी लागेल आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. मधुर धुळे अजून संधी मिळाली नाही. मधुर धुळेला मोठा खेळाडू आहे, खूप अनुभव त्याच्याकडे आहे. मोठ्या फटक्यांचा तो मिरासदार आहे. विशेषतः मिडविकेट स्क्वेअर लेगला खूप लांब लांब ठोकत असतो. आज पाहायचंय शेवटचे 3 चेंडू त्याच्याकडे आहेत आणि अक्षय तावरे समोर आहे. 72 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. यस यस, या फटक्यांसाठी ओळखला जातो. थोडासा बाउन्स होता चेंडूला, मात्र तो स्वार झाला चेंडूवरती, पाठवला फाईन लेगला. धावा मिळतील 4. टावरिंग शॉट यहाँ पर अक्षय टावरे द्वारा. शॉर्ट पिच गेंद, खराब बॉलिंग चल रही है अक्षय टावरे द्वारा. और क्या बैटिंग कर रही है मधुर धुळे. जबरदस्त बैटिंग करते हुए मधुर धुळे और रविराज आहिरे. टोन बन गया. पहले 4 ओवर में 50 बने थे, यानी कि पहले 2 ओवर में 21, उसके बाद वाले 2 ओवर में 29 और अब आखिरी 2 में बहुत ज़्यादा रन बनेंगे ऐसा लग रहा है. यस, गुड लेंथ होता बॉल, थोडासा बाहेर जाणारा, मात्र कव्हर्स मध्ये 4. मधुर धुळे गोड आवाज देतोय, गोड बातमी देतोय. 2 चेंडू लागोपाठचे चौकार. 80 धावा 3 गडी बाद शिरसा स्फोट. क्या जबरदस्त नज़ाकत और नफासत वाला वो शॉट था. आज के दिन का सबसे बेहतरीन ग्राउंड स्ट्रोक और बॉल और फील्डर के बीच में लगता हुआ चेज और उसको कैप्चर करता हुआ प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट का कैमरा. स्कोर आगे बढ़ता हुआ 80 3 विकेट के नुकसान पर. 49 पर रविराज आहिरे और मधुर खेल रहे 8 पर. परत एकदा मधुर आवाज जो लोहे को पुलकित करता है. मधुर धुळेच्या बॅटमधून एक शानदार षटकार. शेवटचा चेंडू होता. 3 चेंडू मिळाले शेवटचे मधुरला. 3ही चेंडूंना सीमारेषा दाखवली. 49 वरती रविराज अर्धशतकापासून 1 धाव दूर राहिला. त्याला स्ट्राईक मिळाली नाही, पण हे खेळाडू टीमसाठी खेळतात. अर्धशतकाचं त्याला दुःख नसेल, कारण 3 चेंडूमध्ये मधुर धुळेने जी बॅटिंग केलेली आहे ती निश्चित सदाबहार आहे. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. खरं तर पहा तुम्ही कुठे चेंडू होता, त्याने कुठे पाठवलाय. 6 धावा ही योग्यता आहे मधुर धुळेची. आणि प्रत्येक खेळाडूने योगदान दिल्यानंतर स्कोर
14 डॉट बॉल आलेले आहेत 36 पैकी. ही गोष्ट सुद्धा कुठेतरी पॉईंट केली पाहिजे. एवढे डॉट बॉल नको होते, अन्यथा अजून स्कोर 100च्या पुढे दिसला असता, अजून स्ट्रॉंग दिसले असते आपल्याला व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. तर एकूण एक डाव इथे संपलेला आहे आणि आता दुसऱ्या डावाची प्रतीक्षा आहे. 86 धावा बनलेल्या आहेत, 87 धावा बनवायच्या आहेत. काय परिस्थिती राहील, शिरसाट स्पोर्ट्स कसं प्रत्युत्तर देईल? आज तर तगडी फौज आहे त्यांच्याकडे. अगर देखें तो तीसरे विकेट के लिए 44 की भागीदारी, चौथे विकेट के लिए 36 की भागीदारी. 14 डॉट बॉल जरूर आए, लेकिन बाकी के 22 गेंदें थी वो पर्याप्त थी रनों को बनाने के लिए. और रविराज अहीरे पहले बॉल से आखिरी बॉल तक नॉट आउट रहे. क्रिकेट में इसी तरह हमें एक खिलाड़ी चाहिए 6 ओवर, 7 ओवर, 8 ओवर या 10 ओवर के फॉर्मेट में, जो मैच को पकड़ कर चले. और मैच को पकड़कर चलता हुआ रविराज अहीरे 6 रन पे 2 विकेट गिर गए थे. उनके स्ट्रोक सिलेक्शन की मैं तारीफ करना चाहूँगा. चारों तरफ उन्होंने रन बनाए और मधुर ने आखिरी में एबी डिविलियर्स की याद ताज़ा कर दी. जिस तरह वो फॉलिंग स्वीप मार दिया था, तो मधुर ने अच्छा साथ दिया और मधुर की मधुर पारी, उसकी मधुर धुन यहाँ पर डगआउट में सुनाई दी. और रविराज अहीरे, रनों का राज मैं करने वाला रवि राज हूँ, मैं रन राज हूँ और मैं आज हूँ, मैं भविष्य का यहाँ पर बल्लेबाजी का एक अनोखा अंदाज हूँ, ये बताते हुए रविराज अहीरे. मैच बहुत अच्छी तरह फोल्ड हुआ है. दूसरी तरफ हम देखें तो बहुत बड़े बड़े बैटर वहाँ पर भी है. पप्पू तोड़कर स्वयं है, धनंजय भिंताड़े है, एक से बढ़कर एक खिलाड़ी उनके पास भी है. लेकिन इस वक्त इस पिच की बहुत अच्छी मदद लेकर बैटिंग की गई है यहाँ पर टीम शिरसाट स्पोर्ट्स द्वारा. और अब दूसरी पारी का खेल बाकी है, लेकिन इसके पहले अगले मैच के टॉस के लिए चलेंगे, जिसको थोड़ा समय है. दोनों अंपायर्स आ चुके हैं और अब मैं रिक्वेस्ट करूंगा कि बैटिंग टीम अपना खिलाड़ियों को भेज दे. धनंजय भिंताड़े को 2 विकेट मिले, बाकी सभी गेंदबाजों ने थोड़ा सा निराश किया है. अगर प्रथमेश राठौड़ और हम धनंजय भिंताड़े को छोड़ दे तो बाकी सभी गेंदबाजों का इकोनॉमी रेट डबल डिजिट में है. प्रथमेश राठौड़ को मैंने हाल ही में नवंबर महीने की 6, 7, 8, 9 ड्रीम टेनिस क्रिकेट लीग हरियाणा कुरुक्षेत्र में देखा था. और धर्मेश जोशी जब मुझे मिले तो उन्होंने कहा, सर मेरी टीम में मैंने एक नया लड़का शामिल किया है, आप देखिए. और पहले ही मैच में बॉलिंग और बैटिंग में जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए प्रथमेश राठौड़ ने मैन ऑफ द मैच जीता था. तो प्रथमेश राठौड़ कृष्णा गवली और उनके साथ में कृष्णा गवली, ये दोनों अच्छे बैटर हैं. कृष्णा गवली की मैं तारीफ करूँ तो बड़े मैदान जब होते हैं तो कृष्णा गवली उस पर छा जाता है. और साथ में प्रथमेश राठौड़, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. नरेश जी, फिर भी मैं आपसे एक सवाल जरूर पूछना चाहूँगा पारी की शुरुआत में. अब पहले इनिंग में पावर प्ले, पहले इनिंग के पावर प्ले में 2 ओवर में 21 रन बने थे. यहाँ पर आपको क्या लग रहा है, पावर प्ले के ओवर कितने अहमियत रखते हैं? निश्चित मोठा स्कोर चेस करायचा असेल तुम्हाला तर सुरुवात खूप महत्त्वाची असते. आणि जर सुरुवात चांगली झाली तरच या 87 धावांचा डोंगर उभा राहणार आहे किंवा 86 धावांचा डोंगर फोडला जाणार आहे. त्यामुळं सुरुवात महत्त्वाचीच आहे. कृष्णा गवळी, प्रथमेश राठोड हे दोघंही तसं पाहिलं तर मोठ्या ताकदीचे खेळाडू आहेत, मोठे खेळाडू आहेत, मोठे स्टार आहेत, तगडी स्टार कास्ट आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. परंतु दुसऱ्या संघात बघितलं तर गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचे आहेत. त्यामुळं चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पण एक आहे की पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जो इथे आघाडी घेईल त्याला पुढे विजयाच्या संधी निर्माण होणार आहेत आणि जो बॅकफूटवरती जाणार आहे त्यांना पुढे चमत्कारच मॅचमध्ये परत आणणार आहे. आणि तसं पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये हे चमत्कार करणारे खेळाडू आहेत. कृष्णा गवळी स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश राठोड, जो सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतो, हा धाराशिव जिल्ह्याला बिलॉंग करतो. कृष्णा गवळीचं बरंचसं क्रिकेट पुण्यातच झालेलं आहे, पुण्यातच तो पुढे आलेला आहे आणि स्टार झालेला आहे. अमोल डुबे गोलंदाज, हो पहिला बॉल उंच आणि लांब सुद्धा षटकार. क्या जबरदस्त क्वालिटी बताते हुए कृष्णा गवली, लवली गवली ये हम कह सकते हैं. और अमोल डुबे का गर्मजोशी से स्वागत किया है. शुभ संध्या अमोल जी, आपने मुझे पॉपकॉर्न के साथ हाई टी परोसी है, मैं उसका मज़ा ले लेता हूं. और सीधा जन्नाटेदार सिक्सर से शुरुआत करते हुए वहाँ पर कृष्णा गवली, अमोल डुबे. 10 PL शारजा का मुझे क्वार्टर फाइनल का मुकाबला याद आ रहा है, फ्रेंड्स यूनाइटेड वर्सेस यूनाइटेड सीसी. इस बार बॉल हवा में और ये विकेट हो सकता था, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में टप्पा खाई, भौरा की तरह गेंद घूमी. गवली 1 को 2 में
कन्वर्ट करते हुए और तीसरा रन चाहते थे, मना किया है। नरेश जी, शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर 125 रन क्वार्टर फाइनल में चेस करने हैं और क्या ज़बरदस्त पारी खेली थी अमोल दुबे ने, अजरा अमर पारी। और बहुत दिन बाद अमोल दुबे को व्यावसायिक क्रिकेट में बड़े ऑल इंडिया टूर्नामेंट में हम देख रहे हैं, ये भी बड़े आनंद की बात है। निश्चित आहे. ज्यावेळेस अमोल डोबे सुरुवातीला आला होता 2016ला PTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजची क्वीड गाडी त्याने जिंकली होती आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अरे कोण आहे हा खेळाडू, काय खेळतो हा खेळाडू, कारण दिग्गज तिथे होते आणि दिग्गजांच्या समोर PTPL मध्ये गाडी घेऊन गेला होता अमोल डुबे. इथे अरुण काका कुलकर्णी सरांचं आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेटचे लिजेंड स्टार, लेदर क्रिकेटचे लिजेंड स्टार आहेत. लेदर बॉल खेळतात परंतु टेनिस बॉलला देखील प्रमोट केलं त्यांनी. काल त्यांचा संघ या मैदानामध्ये दिला होता आणि खूप चांगला संघ खेळला. संघाने काल सुपर 5 क्वालिफाय पण केलेली आहे आणि काय तगडी मॅच राहिली. तर आज अरुण काकांचं इथे आगमन झाले, स्वागत करतो. वाह वाह, हा शॉट तगडा आहे, ताकदवान आहे, नजाकत आहे. डावा मिळतील 6, दुसरा षटकार, आलीशान सिक्सर, स्टैंड एंड डिलीवर। जो मानो मैं इस पिच का राजा हूं, ये 22 यार्ड मेरा इलाका है, इलाका भी मेरा, धमाका भी मेरा, और स्ट्रेट डाउन द ग्राउंड ऐसे 6 मारने के लिए जिगर चाहिए और ये जिगर वाला बल्लेबाज है कृष्णा गवली। लवली गवली एक बार फिर से अपना जलवा दिखाते हुए, और ये 6 रनों ने क्या किया है, स्कोर को मजबूती तो दी है लेकिन क्षेत्र रक्षकों को भी यहाँ वहाँ हिलाने पर मजबूर कर दिया है कैप्टन को। 15 रन बगैर किसी नुकसान के 14 पर गवली। एक और चाबुक, छक्का नहीं, 8 ने 10 मार दिया गवली ने। काय फलंदाज, ही रोषणाई आहे, ही डोळे दिपवणारी रोषणाई आहे, डोळ्यांना खुश करणारी रोषणाई आहे. तुम्ही बघितलं पुढे चेंडू होता, बराचसा पुढे होता, तो पुढे आला आणि गोफन फिरवली. आम्ही म्हणतो की हेलिकॉप्टर शॉट म्हणता येईल त्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये, परंतु आमच्या गावाकडच्या भाषेत हा गोफन शॉट आहे. कमालीचा फटका आहे. वाह, काय ॲबिलिटी या खेळाडूकडं, मनगटाचा काय वापर करतो तो, फोर्स कसा लावतो तो तुम्ही बघा, आणि कुठचा चेंडू कुठे पाठवतो. समोर गोलंदाज आहे कोण, त्याला काही देणं घेणं नाहीये की समोर अमोल डुबे आहे की अजून कोणी आहे, पण प्रत्येक बॉलवरती स्वार व्हायचे, प्रत्येक बॉलवरती त्याला सीमारेषा दाखवायचे आणि तो कुठलाही बॉल कुठेही खेळू शकतो. कमालीचा फलंदाज आहे कृष्णा गवळी. स्ट्रोक प्ले का बादशाह, जिस तरह आज उसने पिछले 5 साल में नाम किया है, और कृष्णा गवली मैच को डोमिनेट करते हुए अमोल दुबे के सामने बड़ी सहजता के साथ, अगर क्रिकेट एक कला है तो मैं कलाकार हूं, ये दिखाता हुआ कलात्मक शॉट और 6 रन। ही हुकुमशाही, ही लोभस्वानी हुकुमशाही आहे, ही हवी हवीशी वाटणारी हुकुमशाही आहे आणि तो हुकूमत प्रस्थापित करतोय ग्राउंडवरती. लेंथ होता, फुल लेंथ बॉल होता, पुन्हा एकदा लेंथ बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून चढवलेला आहे आणि हा नेत्र दीपक फटका आहे. सुंदर फटका. पुन्हा एकदा कृष्णा गवळी इथे बरसतोय, धो धो बरसतोय. गोलंदाजांची अवस्था आता खूप खराब आहे. 4 षटकार आले त्या षटकामध्ये. तो यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, पहले ओवर में 27 रन, 26 रन कृष्णा गवली ने लिए। इसका तो एक कोलाज बनेगा, हाइलाइट्स देखने लायक होगी। कृष्णा आज पूरा महाराष्ट्र कृष्णा गवली, कृष्णा पवार, कृष्णा सातपुते, 3 कृष्णा को देख रहा है और तीनों एक से बढ़कर एक ओवर 27 रन और 87 रन बनाने हैं, जिसमें 27 बने, यानी कि अब इक्वेशन की तरफ अगर देखें तो 5 ओवर का खेल शेष है और मैच जीतने के लिए 60 रनों की दरकार है। या हायलाइट आहे, मला वाटतं मगाशी हायलाइटच होत्या. 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले होते कृष्णा गवळीनं. दुसरा चेंडू जो उजव्याच्या बाहेर होता, पूल होता, मात्र लॉंग ऑनला ठोकलेला षटकार होता आणि त्यानंतर 2 फुल लेंथचे बॉल त्याने ज्या पद्धतीने लॉंग ऑनला उडवले. वाह,
एखादा राजहंश त्यानं दाखवला प्रेक्षकांना. चेंडूला पंख फुटले होते आणि आकाशामध्ये विहंग करत असतानाची ही दृश्य होती. ती पाहणं हे एक विलोभनीय आनंद देणारं दृश्य होतं. पहिल्याच षटकामध्ये कृष्णा गवळीचं वर्चस्व राहिलेलं आहे. या संपूर्ण सामन्यामध्ये 4 षटकार आलेले आहेत. पहिल्या षटकामधून धावफलकावरती धावा तब्बल 27 धावा. पहिल्या षटकात 87 धावांचा पाठलाग करता. व्हॉट अ स्टार्ट. ही जादुई सुरुवात आहे. फटका फसलेला आहे प्रथमेश राठोडचा आणि त्याला शून्यावरच जावं लागेल. किरण शिर्के गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. मला वाटतं पलटवार झालेला आहे सर. पलटवार होना ही चाहिए क्योंकि ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट है. किरण शिर्के की तारीफ करना चाहूँगा. प्रथमेश राठौड़ नॉन स्ट्राइकर एंड पर कृष्णा गवली को शॉट लगाता हुआ देख रहे थे. उनके हाथ में भी थोड़ी खुजली आ गई थी कि मैं कब जाकर सिक्सर मारूं, लेकिन शॉट फंस गया और मानव पाटिल ने कोई गलती नहीं की. यहाँ पर जबरदस्त यहाँ पर प्रत्युत्तर दिया गया है और अगर इस ओवर में 1 विकेट और ले लेते हैं तो मैच लगभग समान हो जाएगी. जो पहले 2 ओवर में हमने देखा 21 रन पावर प्ले के बने थे, 2 विकेट गए थे. उसके बनिस्बत यहाँ पर पहले ही ओवर में 27 बन गए. लेकिन जबरदस्त कमबैक किरण शिर्के का और ये विकेट जो है थोड़ा सा राहत जरूर देगी शिरसाट स्पोर्ट्स को. नवीन फलंदाज पुन्हा डावखुरा फलंदाज येणार आहे स्ट्राईक एंडवरती, ज्याचं नाव आहे कुणाल खोंड. पुणे जिल्ह्यातलाच हा खेळाडू आहे आणि आज धमाकेदार परफॉर्मन्स द्यावा लागेल. स्वतःच्या जिल्ह्यात खेळायचे ऑल इंडिया ओपन पूलमध्ये या खेळाडूंना. स्वतःच्या जिल्ह्यात खेळण्यासारखा आनंद निश्चित प्रकारे मोठा नसतो. स्वतःच्या घरात खेळण्याचा फील त्यांना इथे येणार आहे. तर मॅच 1 विकेट तर आलेली आहे. विकेटची गरज होती पहिल्या षटकामध्ये जी नव्हती आली. मात्र किरण शिर्केनं दुसऱ्या जी 5व्या-6व्या बॉलला विकेट मिळाली होती ती आता या सामन्यामध्ये 7व्या बॉलला विकेट मिळालेली या डावात. इथे परत एकदा तिथेच आहे आणि कुणाल खोंड सुद्धा जाणार आहे. लागोपाठच्या 2 विकेट. हा पलटवार आहे. सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न आहे इथे शिरसाट स्पोर्ट्सचा. किरण शिर्के लागोपाठच्या 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. काय मॅच आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. ही गंमत आहे क्रिकेटची. मानव काटे तारीफ करनी होगी. 2 गेंदों में 2 विकेट. और नरेश जी देखिए पहले ओवर में भले 27 रन बने, पहले ओवर में 27 रन बने, लेकिन दूसरे ओवर में शिरसाट स्पोर्ट्स जो है इन्होंने कमबैक किया है. क्रिकेट में मुहावरा है कमबैक इज बेटर देन सेटबैक. पहला ओवर तुम्हारा था, दूसरा ओवर हमारा है. तुम्हारे हाथ का बल्ला तलवार है, हमारे हाथ का जो गेंद है वो तोप का गोला है. हम लड़कर रहेंगे और दर्शक भी इसी प्रकार का क्रिकेट देखना पसंद करते हैं. बहुत जबरदस्त कमबैक और हैट्रिक बॉल. यशवंत भाऊ पाचंगे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवशक्ती नागपूर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार. मैं दोनों टीमों के कप्तानों को दरख्वास्त करना चाहूँगा. नागपुर टीम के कप्तान और यशवंत भाऊ पाचंगे टीम के कप्तान आपको टॉस बॉक्स की तरफ बनाए. ओटी कॉम्बॉक्स. नाणेफेकीचा कौल देखील व्हायचा आहे. आपण सांगितलं की आखा गोल आहे, पण आगीचा गोळा जेव्हा बुरुजावरती आदळतो ना तेव्हाच त्याची चकाकी कळते. बुरुज ढासळलेला आहे. इथे दोन बुरुज ढासळलेले आहेत आणि पाहायचे आता हॅट्रिक बॉल असेल आणि समोर धनंजय बिनताडे. हो उजव्याच्या बाहेर होता चेंडू. किरण शिर्के काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आम्ही फलंदाजांचं राज बघत होतो, पण किरण शिर्केने इथे सरकार राज स्थापन केलेला आहे. काय गोलंदाजी आहे. 2 विकेट काढला. तिसरा बॉल डॉट काढलाय. अजून धाव खर्च केली नाही. 2 विकेट त्याच्या नावावरती आहे. 27 धावा, 2 गडी बाद. व्यंकटेश वॉरियर्स. परत एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लेन मागे खेचला होता टप्पा आणि धनंजय बिनताडेच्या तो स्लॉट मध्ये होता. पाठवलाय तिकडे स्क्वेअर लेगला. मिळतात धावा 6. धनंजय भाऊ इथे बरसायला लागलेला आहे. पहिल्याच दुसऱ्या बॉलवरती षटकार आलेला आहे. इन दी आर्क आउट ऑफ द पार्क. बहुत भव्य शॉट खेला था. गेंदबाजी कर रहे थे तो स्पीड ब्रेकर बने और बल्लेबाज बनकर जब आए तो लिफ्ट का काम कर रहे हैं और इसीलिए क्रिकेट ये ऑलराउंडरों का क्रिकेट कहा गया है. बहुत खूबसूरत अदा में और हैट्रिक बॉल बचाते समय आदमी अपने अस्तित्व की लड़ाई लड़ रहा होता है और बिनताड़े जो है ये खतरों का खिलाड़ी है.
आएगा वैसा देखा जाएगा। व्हाट अ स्ट्रोक, और जबरदस्त पलटवार यहाँ पर प्रहार प्रीमियर लीग में करते हुए बैटिंग टीम व्यंकटेश वॉरियर्स नाशिक। आणि सर व्यावसायिक संघामध्ये खेळायचं असेल तर तुमच्याकडं ऑलराऊंडर गुणवत्ता असायलाच हवे. तुम्ही एकतर आउटस्टँडिंग बॅट्समन पाहिजे किंवा ऑलराऊंडर पाहिजे. इथे पाहायचंय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय आणि इथे धनंजय भिंताडेला धावांची भिंत फोडताना, सीमारेषेची भिंत फोडताना आपण पाहतोय सलग दुसऱ्यांदा. भिंता डे, आज है थर्सडे लेकिन थर्सडे बन गया है भिंता डे। जिस तरह वो आज खेल रहा है बॉलिंग में, बैटिंग में, और सबसे बड़ी बात है एक भी मिस टाइम शॉट अभी तक हमने दूसरी पारी में अगर देखे तो धनंजय भिंताडे द्वारा देखा नहीं। अभी अभी आए 2 आउट ऑफ 2। अक्रॉस द बॅट थोडासा जमिनीच्या समांतर राहील हा चेंडू. सतत सतत षटकार म्हटल्यानंतर आपण म्हणतो खाईन तर तुपाशी. प्रत्येक वेळेस तुम्ही तूप खाऊ शकत नाही, गोडधोडवरती ताव मारू शकत नाही. तुम्हाला कधीतरी चटणी भाकरी पण पाहिजे आणि तशा या एकेरी दुहेरी धावा आहेत. स्ट्राईक एंडवरती पुन्हा धनंजय भिंताडेच असणार आहेत. पण पहा हे विहंगम दृश्य आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे मैदान आहे. मात्र सध्या पुणित बालन क्रिकेट अकॅडमीचं व्यवस्थापन या मैदानामध्ये, आणि निश्चित पुणित बालन यांनी काही दिवसांपूर्वीच पुणित बालन क्रिकेट अकॅडमीची घोषणा केली जी लेदर बॉल क्रिकेटरसाठी आहे. तर जाऊया इथे टॉस बॉक्समध्ये जिथे प्रशांत आदवडे सर आपल्या समवेत आहेत. नरेश सर, थँक्यू सो मच. मी रोशनजी शिरसाट यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. चेतन काळिंगे, आपल्याला विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. चेतन काळिंगे, अगदी काही क्षणातच आणखीन एक ओव्हर आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार. ओ टू कम बॉक्स. ओव्हर टू कम बॉक्स. हाइलाइट्स, बहुत जबरदस्त शुरुआत आज के दिन के पहले ही मैच में. कांटे की टक्कर वेंकटेश वॉरियर्स नासिक और शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर. 38 for 2. अरुण की गेंद और बड़े आसानी के साथ उस बॉल को पुल कर दिया. धनंजय भिंताडे गेंद को खिलौना बना चुके हैं और एक उत्कृष्ट चौका. ही योग्यता या खेळाडूची फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये हा सर्वोत्तम देतो, नेहमी सर्वोत्तम देतो. इथे पहा चेंडू काय होता. हाफ व्हॉली बनवला चेंडूला आणि स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा एक दिमागदार षटकाराची नोंद केली धनंजय भिंताडे. भिंती फोडल्यात त्यांनी, उद्ध्वस्त केलेल्या आहेत भिंती. मोठमोठे मिसाईल टाकलेले आहेत या भिंतींवरती. 42 धावा 2 गडी बाद वेंकटेश वॉरियर्स. शुरुआत बहुत अच्छी रही है लेकिन अभी भी, ओहो क्या शालीन अंदाज में एक शॉट खेला है. स्क्वायर कट एट इट्स बेस्ट. धनंजय भिंताडे आज अपना दर्जा, अपना औहदा क्या है बताते हुए, और ये धनंजय भिंताडे एक दिन में नहीं बनता. हजारों घंटे की प्रैक्टिस, आंखों में देखे हुए सपने, जुनू, जज्बा जब एक साथ जुड़ जाता है तो एक दीवार की तरह खड़ा हुआ भिंताडे आज हमको देखने मिल रहा है. नरेश जी, सगळीकडे आहे. खरं तर चेंडूला सीमारेषेचं वेड लागलेलं आहे, पण धनंजय भिंताडेच्या प्रेमात वेडे होतील आता प्रेक्षक. बस जशी फलंदाजी त्याची मैदानामध्ये. स्क्वेअर कट होता, बिलकुल क्लीन शॉट होता, कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि धावा 4 त्याने काढलेल्या. 46 वरती 2 आहेत वेंकटेश वॉरियर तिसऱ्या षटकात. 41 रन और चाहिए मैच जीतने के लिए. पारी का तीसरा ओवर चल रहा है, 6 ओवर का मुकाबला है. बहुत जबरदस्त चेस चल रहा है, बिल्कुल इवन स्टीवंस. 50-50% ये मैच. इस बार छोड़ दिया और वाइड बॉल दी जाएगी. इस पर 1 रन. अंपायर अजय आवले और उनके साथ अंपायर हैं समित जोशी. अंपायर्स की भी सराहना करनी होगी.
आसान काम नहीं होता। निर्णय क्षमता अगर बढ़ानी है तो अंपायर बने, और अगर आपको कंसंट्रेशन बढ़ाना है तो स्कोरर बने, और आप अपने बोलने चालने का अगर स्किल बढ़ाना चाहते तो फिर कमेंटेटर बने। तीनों स्किलफुल जॉब है कुशल भारत कौशल भारत के अंतर्गत। इस बार बहुत ज़्यादा बाहर, वाइड बॉल, 49 फॉर 2। एक्स्ट्रा रन देना ये अपने आप के लिए परेशानी की बात होगी। अरुण वाडवणे जिस तरह से गेंद कर रहे हैं, वो एक लेग कटर करना चाह रहे हैं, लेकिन जो बॉल का पिच है, पिचिंग ऑफ द बॉल इज आउटसाइड द चैनल। बॉल को चैनल में रखना होगा। कृष्णा गौली वापस वाइड बॉल। एंगल अच्छा है लेकिन वहां पर कंट्रोल नहीं है, और तुरंत विकेट कीपर जाकर उन्हें समझाते हुए कि आप अच्छा कर रहे हैं लेकिन थोड़ा सा ध्यान दीजिए, इतने सारे अतिरिक्त रन महंगे पड़ सकते हैं। क्योंकि टच एंड गो वाली बात है, दोनों टीमें हाई स्कोरिंग मुकाबले में एक दूसरे के मुखालिफ खड़ी है, और इस वक्त एडवांटेज जो है वेंकटेश वॉरियर्स नासिक के पास। नासिक के आशिक बन चुके हैं दर्शक, जिस तरह कृष्णा गौली और यहाँ पर धनंजय भिंताड़े बल्लेबाजी कर रहे हैं। 19 पर खेल रहे हैं भिंताड़े और 26 पर खेल रहे हैं गौली। बड़ी सहजता के साथ ये शॉट, ओह व्हाट एन अटेम्प्ट। स्पाइडरमैन मानव का ये तीसरा कैच। मैंने बैटमैन नहीं देखा, सुपरमैन नहीं देखा, लेकिन मैंने आज स्पाइडरमॅन देखा। थँक्यू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रहार प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आज अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू खेळतात अर्थात, त्यामुळे मजा येणार आहे. आणि आता अत्यंत महत्त्वाचा मॅच, यशवंतभाऊ पाचांगे एका बाजूला असतील तर शिवशक्ती नागपूर या दोन संघादरम्यान ही महत्त्वाची लढत आहे. शंकरजी दळवी वुमन क्रिकेट महाराष्ट्राचं आपण बघितलं तर त्याचे कोच आमच्याबरोबर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. प्रथम स्फोटवरती आता हे सगळ्या दृश्यात आपण पाहताय सचिन ढवळे यांची मागणी झालेली आहे, आणि आता सचिन ढवळे अर्थात नागपूर संघानं टॉस जिंकलेला आहे. दळवी साहेब थँक्यू सो मच. महाराष्ट्राच्या वुमेन्स क्रिकेटसाठी महत्त्वाचं योगदान सरांचे राहिले, तुमचे मनापासून धन्यवाद. टॉस जिंकलेला आहे आणि काय निर्णय घ्याल आणि त्याचे कारण काय असेल? आम्ही पहिले बॅटिंग करूया, कारण की थोडं लाईट इश्यू येईल नंतर चेसिंगच्या वेळेस, म्हणून आम्ही पहिले बॅटिंग करूया. नागपूर ते पुणे हा प्रवास झालेला आहे, कसं काय सांगाल, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आल्यानंतर दृश्य आणि काय वातावरण आहे? सर्वप्रथम तर प्रहार चषकला मी धन्यवाद म्हणतो की आम्हाला त्यांनी एंट्री दिली आणि आम्हाला उत्साह होता या टुर्नामेंट खेळायचा. यावेळेस पहिल्यांदा विदर्भाचा टीम आलेला आहे सगळा मिळून, तर चांगलं वाटत आहे. टुर्नामेंट पण खूप सुंदर आहे, आयोजक पण खूप सुंदर आहे. आम्हाला चंदू सरांनी पण सांगितलं होतं की एकदा तुम्ही येऊन बघा. चंदू सर पण आम्हाला सपोर्ट करतात, RJ ओम पण आहे विदर्भाचा, तो पण आम्हाला सपोर्ट करतो. तर आम्ही चान्स घेतला आणि आलो आहे टुर्नामेंट खेळायला. आता बघूया. ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा असतील. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. टॉस तुम्ही पराभूत झाला तरी मनासारखं झालंय. हां, मनासारखं झालं. आम्ही फिल्डिंगच करणार होतो, कारण की अजून ग्राउंडचा अंदाज नाही आहे. विकेट कसं खेळत आहे अजून 2-3 दिवस पाहिलं, पण विकेट कसं खेळत आहे अजून थोडासा अंदाज येण्यासाठी आम्ही फिल्डिंगच करणार होतो. ऑल द बेस्ट अभिषेक, तुम्हाला शुभेच्छा असतील. नागपूर संघानं टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विदर्भमधून हा संघ या ठिकाणी आलेला आहे आणि या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना ते देखील चांगली कामगिरी करतील. अपेक्षा मोठ्या दोन्ही संघाकडनं यशवंतभाऊ पाचांगे देखील या ठिकाणी फिल्डिंग करताना कमाल करेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. मानव काटे ने जो कैच लिया था, स्पाइडरमैन ऑफ पुणे, जबरदस्त. 51 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सचिन ढवड़े बुक के फ्रंट पेज पर छापा जाए ऐसा वो कैच था. इस बार बेहतर बॉल थी, लेफ्टी बैटर का स्वागत किया गया है अरुण वाडवणे द्वारा. तीसरा ओवर चल रहा है, ISPL बॉल ओवर है. अच्छा, नॉर्मल बॉल के बनिस्बत ISPL बॉल आपको एक ही बार मौका मिलता है, उसको कैच करना भी स्किल है नरेश जी. मी एक प्रश्नही विचारला होता. काही कॉमेंटेटर्सला मी विचारत असतो की ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस तो बॉल स्विंग होतो,
पण ज्यावेळेस थ्रो करत असतो एखादा क्षेत्ररक्षक त्यावेळेस तो का बॉल स्विंग होत नाही. ओ हो इथे पाहायचंय अरुण वाढवण्याचा हा खराब चेंडू होता. पण खराब कधी कधी चुकीची ट्रेन सुद्धा योग्य स्टेशनवर येऊन थांबते. विकेट मिळालेली आहे आणि ती कोणाची, जो सर्वोत्तम फॉर्ममध्ये फलंदाज आहे तो धनंजय बिनताडे बाद झालेला आहे. खूप दुर्दैवीरित्या धावबाद झालेला आहे. धक्का इथे बसतोय चौथा. यहाँ पर डक कर दिया और अमोल दुबे बाएं हाथ के खिलाड़ी है और उनका बाएं हाथ जो ये तो मेरे बाएं हाथ का काम है. परफेक्ट थ्रो स्टंप्स पर और रनआउट के रूप में गिरने वाला एक और विकेट. आईएसपीएल बॉल ओवर. खुश खबर लेकर आता हुआ जो टॉस के लिए आप माइक लेकर गए जरा यहाँ पे भेज दीजिए प्लीज, कमेंट्री टीम. थैंक यू. 52 पे 4. ये हमारे दर्शक बड़ी संख्या में आ रहे हैं. आईपीएल के मैचेस 8 बजे के बाद स्टार्ट होते हैं, लेकिन शाम को अगर क्रिकेट देखना है. और नरेश जी हमारे दर्शक देखिए एक से बढ़कर एक सनग्लासेस के ब्रांड हम देख रहे हैं. मतलब पूना में अगर आप आए ना तो व्हाइट शर्ट और गॉगल्स, ये एक ट्रेंड आपको जरूर देखने मिलेगा. सर जी क्या कहेंगे आप स्वयं गॉगल्स पहनते हैं? बहुत कम बार. आणि गॉगल, रुमाल आणि पेन या 3 गोष्टी त्या माझ्याकडे कधीच टिकत नाहीत. पण एक आहे, तुम्हाला जर चांगले गॉगल्स बघायचे असेल तुम्ही ब्रँड बघू नका, पण गॉगल्स बघा. तर तुम्ही शैलेश निवंगुणे यांना फॉलो करा. गॉगल सम्राट. लोअर फुल टॉस बॉल थी, बॉटम एंड का इस्तेमाल किया. 1 रन जरूर पूरा किया गया है. आसिफ शेख और अक्षय टावरे 2 बैटर हैं. आईएसपीएल का ओवर अच्छा चल रहा है इस वक्त. 15 रन दिए लेकिन 1 विकेट जरूर लिया. 53 पर 4. पहली पारी में 4 ओवर के बाद स्कोर 50 था, तो यहां पर दूसरी पारी में वो आगे निकल गए हैं लेकिन विकेट ज्यादा खोए हैं. आसिफ शेख वाघोली का खिलाड़ी है और बहुत जबरदस्त लोकप्रिय वाघोली में. फुल टॉस बॉल और यहां पर पकड़ लिया जमीन से 2 सेंटीमीटर ऊपर. बहुत ही दर्शनीय कैच. क्या कहेंगे नरेश जी? खूपच सुंदर. कॅच पकडायला खूप अवघड असतो हा. तिथला खेळाडू असा गुडघ्यावर हात ठेवून नसतो, तो थोडासा लिटरली उभाच असतो आणि त्यामुळे इतका खाली आलेला कॅच पकडणे हे कधी कठीण आहे. मी खूप 100 पैकी 100 मार्क देईल त्या क्षेत्ररक्षकाला ज्याने जो कॅच पकडलेला आहे. आणि विशेषतः फ्लॅट होता तो, असा हवेतून येत नव्हता. खूप सुंदर कॅच. आज मानव काटेने जबरदस्त कॅच पकडलेले. इथे पुन्हा घनश्याम सोनेजी यांना आपण पाहिलं इथे कॅच पकडताना. शिर्डीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अरुण वाढवणेला आपण पाहिलं गोलंदाजी करताना. जबरदस्त गोलंदाजी राहिली. खरं तर लांबलं होतं षटक हे. पहिले मोठे फटके आले होते पण त्यानंतर जो फिनिश केलं त्याने ना, विकेट मिळाल्या, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा मॅचमध्ये परत येऊ शकतं शिरसाट स्पोर्ट्सला. 53 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11.33 ची सरासरी. आता इथून पुढे आवश्यक आहे 86 धावा बनवायच्या आहेत, तर अजून 33 पाहिजेत 3 षटकांमध्ये. 34 पाहिजे 3 षटकांमध्ये. किरण खोबरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. एकाच गावचे 2 खेळाडू खेळतात या संघामध्ये. एक अमोल डुबे, दुसरा किरण खोबरे. राहता तालुक्यामधील बाभळेश्वर या गावातले हे दोन्ही सुपरस्टार आहेत आणि गेले अनेक वर्ष आपण पाहिले राहुरी तालुक्यातून योगेश पवार, सुनील खर्डे या संघात खेळतात. राहता तालुक्यातले 2 खेळाडू खेळतात. कोपरगावचा मानव काटे, शिर्डीचा आता आपण घनश्याम सोनेजीला बघितलं. हे परिसरच आहे. असं जरी तालुके वेगळे असले तरी मला वाटतंय 15-20 किलोमीटर फार तर अंतर असेल या सगळ्या गावांचं. आणि त्यामुळे या खेळाडूंनी एक आपलं स्किल तयार केलेलं आहे आणि त्यानं सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंची चर्चा सुरू राहते. आणि तिथून जवळच असलेल्या कर्जुली या गावाला पारनेर तालुक्यामधून आलेला आहे. अहिल्यानगरचाच खेळाडू आहे मधुर धुळे. असे खेळाडू, हे ग्रामीण भागातील खेळाडू खरं तर अतुल शिरसाट यांनी आज इथे आणलेलं आहे. आणि ग्रामीण भागाचं पाणी काय असतं ते पुणेकरांना दाखवत आहेत ते. अक्षय तावरे बारामतीचा, हा देखील ग्रामीण भागातलाच खेळाडू आहे जो आपण बघतोय गेले अनेक वर्ष एक बेस्ट फिनिशर म्हणून बघतोय. अक्षय तावरे कुठे पुढे आला तर त्याला कारणीभूत पण अतुल शिरसाटच आहे.
अंबादास शिरसाट आहे, कारण त्याने ज्यावेळेस MTPL ही स्पर्धा, आम्ही अक्षय तावरेला अगोदर खूप वेळा बघितलं होतं बारामतीमध्ये, बारामती प्रीमियर लीगमध्ये इकडे तिकडे खूप खेळला होता तो, तालुका वाईज टुर्नामेंटला तो फिनिशरच असायचा. पण MTPL आली आणि तिथे राज्यातले दिग्गज सहभागी होते. तिथे ज्यावेळेस अक्षय तावरेने मॅच फिनिश केले ना, तिथे तो प्रकाश झोतामध्ये आला. आज अक्षय तावरेचा निश्चित प्रकारे मोठा बोलबाला आहे. पप्पू तोडकर हे नाव सगळ्यांना चिर परिचित आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे या खेळाडूचा की तो आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे भारताचा. चांगला फटका, कव्हर लॉंग ऑफला उचललेला चेंडू आहे, लॉंग ऑफवरून फेक जाणार आहे, पण एक धाव पप्पू तोडकरला केवळ मिळेल. 55 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण खोबरेचं कौतुक झालं पाहिजे. चौकार आणि षटकारांची मालिका जी सुरू होती ती किरण खोबरेने इथे थांबवलेली आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि हे खूप महत्वाचं आहे. 55 वरती 5. समोर अक्षय, उजव्या बाहेर. ओ हो, आता व्हायला पाहिजे होता कॅच, मात्र सुटलाय तो. 1 धाव मिळेल. जीवदान आहे अक्षय तावरेला. ऐसी हरी घास पर फील्डिंग करने को मिले तो अरुण काका कुलकर्णी भी डाइव मार के कैच ले ले, ऐसा खूबसूरत मैदान है. और जिस तरह उन्होंने आज चौका भी बचाया, इस बात को भूलना नहीं होगा. विकेट न मिला कोई बात नहीं, लेकिन रन बचाई ये बड़ी बात है. लेंथ बॉल होता. पप्पू तोडकरचा हा ब्रँड आहे, तो झोपून सुद्धा चौकार मारतो, झोपून सुद्धा षटकार मारतो, झोपेतून उठवलं तरी मारू शकतो. मी ठोकत नाही, मी तोड़तो, माझा पैटर्नच वेगळा है. ये पप्पू तोड़कर है. फॉलिंग स्वीप. और कृष्णा सातपुते ने पूरे भारत में कम से कम 50 से 60 बैटर है जो अब फॉलिंग स्वीप मार रहे हैं. तो फॉलिंग स्वीप अखिल भारतीय संगठना के चेयरमैन बनेंगे कृष्णा सातपुते. आणि टेनिस क्रिकेटची खासियत आहे, तुमच्याकडे पॅड नाही, त्यामुळे तुम्हाला मुवमेंट करता येते. ओ हो, इथे हवेत जायला पाहिजे होता, मात्र खाली राहिला चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा 1च धाव मिळेल. किरण खोबरेचं काय षटक संपलेलं आहे. फक्त 8 धावा या षटकामधून. 4 षटकांचा खेळ संपलेला. 61 धावा 5 गडी बाद वेंकटेश वॉरियर्स. तर विजयासाठी 13 धावांची सरासरी, म्हणजेच 12 चेंडू आणि 26 धावा. नरेश जी, किरण खोबरे को पहली बार 2021 में पालघर दाणू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन के मैदान पर हमने इंडिया कप में एक क्रिकेट टूर्नामेंट क्रिकॉन कप में देखा था. और जो यॉर्कर उसने डाले थे उस टूर्नामेंट में, किरण खोबरे का आज यॉर्कर गिरा है लेकिन चैनल में देखने नहीं मिला. एक तरफ अक्षय तावरे 4 बॉल 3 और पप्पू तोड़कर खेल रहे 3 बॉल 6 पर. एक अच्छा ओवर किरण खोबरे का. आपने सही फरमाया, नासिक, नगर, पुणे और अतराफ के जो शहर हैं, ज़िले हैं, उसको एक करने का काम. शिरसाट स्पोर्ट्स का जो लोगो मैंने जब पहली बार देखा तो उसमें ऊपर एक एरोप्लेन दिखाया गया है. और अंबादास जी ने कहा था कि मेरा ये सपना है कि मेरे खिलाड़ियों को मैं दुनिया घुमाऊंगा. और वाकई में बहुत बड़ी बात है. आज नासिक, नगर और पुणे के खिलाड़ियों को एक सूत्र में बांधकर शिरसाट स्पोर्ट्स ने जो काम किया, इवन सुप्रीमो ट्रॉफी जैसे टूर्नामेंट के फाइनल में वो पहुंचे थे. मुझे याद है सुनील खरडे उस टूर्नामेंट में बहुत अच्छा खेले थे. तब तक मैं मतलब सुनील खरडे को जानता नहीं था, लेकिन फिर समझ में आ गया कि स्टोरी अगर लिखनी है तो प्रवीण तरडे और बल्लेबाजी अगर देखनी है तो सुनील खरडे. खूप सुंदर सुनील खरडे. आणि विशेष म्हणजे सुनील खरडे सुद्धा खूप चांगला कलाकार आहे. तुम्ही त्याच्या इंस्टा पेजवरती जाऊन बघा, तो खूप छान रील्स पण बनवतो आणि त्याला फॉलोअर्स पण खूप. तर खेळाडू म्हणून मोठा आहेच, पण त्याने एक वेगळा त्याचा एक चाहता वर्ग तयार केला जो क्रिकेटच्या बाहेरचा वर्ग आहे आणि तो सुद्धा खूप मोठा फॅन आहे. मोठा फॅन बेस तिथेही सुनील खरडेने तयार केलेला आहे. 61 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 26 पाहिजेत 12 चेंडूंमध्ये. आणि पुढे बघायचं गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन होईल, कोणता गोलंदाज पुढे येतोय. मधुर धुळे हा मिस्ट्री बॉलर आहे. मधुर धुळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला, योग्य वेळेस मला वाटतं योग्य माणसाच्या हातात चेंडू दिलेला आहे. मिस्ट्री बॉलर आहे मधुर धुळे. काय करतो हे कधीच फलंदाजाला कळत नाही. तो कधी आत आणतो, कधी बाहेर नेतो, कधी टॉप करतो चेंडूला, तर कधी कुठून कसा घुसवतो. फलंदाजाला फक्त चेंडू खेळून झाल्यानंतर समजतंय की इथे आपण काय करून बसलेलो आहोत. तर असा हा बॉलर आहे मधुर धुळे. बघूया त्याची करामत. मी करामत म्हणेल, कमाल म्हणणार नाही, त्याची करामत म्हणेल आणि ती दिसेल तुम्हाला या षटकामध्ये. मधुर धुळे गोलंदाजी मार्कवरती 61 वरती 5 वेंकटेश वॉरियर्स. इस बार
शॉर्ट अम्पुल और क्या कैच लिया गया है वहां पर, मानव काटे का चौथा कैच। हा मानव नाहीये, हा मानव नाहीये, पण तो मानवच आहे. 4 कॅच, 4 कॅच, 4 कॅच इथे पकडलेले आहेत मानव काटेने. मला वाटतं फलंदाजांना काटलेले त्याने इथे. 4 फलंदाज पाठवलेत मानव काटेने. अप्रतिम कॅच पकडून पप्पू तोडकर देखील खूप मोठी इनिंग खेळू शकला नाही, तो बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मानव काटे की तारीफ करनी होगी। स्पाइडरमैन, बैटमैन, सुपरमैन, सब एक साथ नए बैठ रहे हैं। चेतक स्लोअर बॉल और वाइड बॉल दी गई है, प्रेडिक्टेबल बाउंस और लाइन और लेंथ पर कंट्रोल नहीं। चेंज ऑफ पेस करने गए थे मधुर धुळे। सर एक बक्षीस आलेलं आहे इथे. ज्येष्ठ लिजेंड स्टार अरुण काका कुलकर्णी सर आहेत, त्यांनी मानव काटेची फिल्डिंग बघितली. 1000 रुपयाचं बक्षीस मानव काटेसाठी अरुण काका कुलकर्णी सरांनी घोषित केलेलं आहे आणि ते त्याला मॅच संपल्यानंतर मिळेल. जरूर एक उंच फटका आहे आणि कॅच होणार नाहीये. कॅच झाला पाहिजे होता. ही गोलंदाजीची कॅपॅसिटी आहे मधुर धुळेची. तो अडकवतो, फसवतो, जाळं टाकतो आणि अलगत फलंदाजाला टिपतो. पुन्हा एकदा एक जीवदान मिळाले, मात्र 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. अच्छी गेंदबाजी, स्लो गेंद कर रहे, राइट आर्म राउंड द विकेट, राइटी बैटर के लिए योजना बनाकर मैदान में उतरता हुआ मानव काटे। और अभी ओवर पिच गेंद और ये गोल्फ शॉट, आलीशान सिक्सर। क्या स्ट्रोक खेला है वहां पर, बैटर थे अक्षय टावरे. असं मी ऐकलंय की बारामती करामतीसाठी खूप ओळखलं जाते आणि ही करामतच होती की नरेशराव. अक्षयची करामती बारामतीमध्ये चांडाळ चौकडीच्या करामती हे एक वेब सिरीज आहे आणि खूप जबरदस्त फेमस झालेली वेब सिरीज आहे. समय हो चुका है और इसलिए आखिरी ओवर में खिलाड़ी को अंदर बढ़ाना होगा. टाइम इज अप. या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी पुणे पोलीस दलातील खंडणी विरोधी पथकातील अधिकारी, कर्तबगार पोलीस अधिकारी सन्माननीय राम पारवे साहेब PSI आणि सन्मान्य प्रफुल्लजी चव्हाण, सचिन भाऊ साळवे, माफ करा सचिन भाऊ माळवे इथे उपस्थित आहेत. स्वागत करतो आणि सर्वांना विनंती, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. जी आपने बहुत बड़ी बात छेड़ी. ये जो महाराष्ट्र पुलिस के हमारे अधिकारी है इनको भी मैं सलाम करता हूँ. पुलिस कहिए, सैनिक कहिए, महाराष्ट्र पुलिस गौरवान्वित करती हुई पुलिस दल है. 70 पर 6. यहां पर चाबुक शॉट, कितना दूर गया वो मिसाइल और अब उसको ढूंढ भी नहीं सकते. ये गगनचुंबी छक्का, गेंदबाज हक्का बक्का. चेतकचा फटका होता हा. तुम्ही पाहिलंय की स्लॉक स्वीपचा अत्यंत सुंदर नजराणा दाखवला त्याने आणि खूप लांबवर ठोकलेला हा षटकार आहे. कमालीचा फटका होता. चेतक गोरे, हा चेतक शॉट आहे. वाकई में गेंद के ऊपर बल्ले का 3rd डिग्री इस्तेमाल. हमारे पुलिस भाई आए हुए हैं. महाराष्ट्र पुलिस के लिए एक ही चीज कहना चाहूंगा, अगर शांति है तो हमराज है महाराष्ट्र पुलिस, लेकिन अगर दहशत है तो यमराज है महाराष्ट्र पुलिस. 76 पर 6. 11 की जरूरत. यहां पर एक और कड़क शॉट और सीधा बाहर चली गई. स्टैंड एंड डिलीवर. चेतक आया, खुशियां लाया और चेतक टकाटक. 5 रन चाहिए मैच जीतने के लिए. चेतक के चेहरे पर कोई हाव भाव नहीं है, मतलब ये तो मेरा रोज का काम है. चेतक गोरे त्याने दाखवून दिलं की ज्या वेळेस गरज येईल
वेळ पडेल तर त्या वेळेसाठी मी उपयुक्त ठरेल आणि काय फटकेबाजी केली ते एक नाही दोन नाही तर 3 फटके त्याने लाजवाब ठोकलेले आहेत आणि बघता बघता हा सामना त्याने इथे व्यंकटेश वॉरियर्सच्या अगदी पुढ्यात आणून सोडलेला आहे. हे मॅक्झिमम आपण बघतोय स्क्रीनवरती जे षटकार या डावातले आपण बघितलेले आहे. चेतक गोरे मैदानामध्ये फलंदाजीसाठी आता तो नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्रायकर एंडला अक्षय तावरे असेल आणि गोलंदाज किरण खोबरे असणार आहे. तर किरण शिर्केनं पहिलं षटक टाकलं होतं. खूप चांगली सुरुवात दिली होती. किरण शिर्के त्यानं 2 विकेटही काढल्या होत्या. दीपक पवार जे जालना पोलीस अधिकारी आहेत त्याने 2100 रुपयाचं बक्षीसही जाहीर केलं होतं. पण किरण शिर्के परत काही गोलंदाजीला आलेला नाही आहे. किरण खोबरेवरती शेवटचं षटक टाकायची जबाबदारी दिलेली आहे. फक्त 8 धावा किरण खोबरेने खर्च केलेल्या आहेत आणि मला वाटतं शेवटचं षटक आणि फक्त 5 धावा असं सोपं लक्ष समोर आहे व्यंकटेश वॉरियर्सच्या. दोन्ही दमदार संघ इथे मैदानामध्ये खेळतायत. आज प्रेक्षकांना पुन्हा एकदा क्रिकेटचा अद्भुत नजारा इथे बघायला मिळणार आहे. निमित्त मात्र आहे सचिन ढवळे सर आणि सचिन ढवळे फाउंडेशनचं एक अप्रतिम आयोजन. मागच्या 8 वर्षांमध्ये 14वं पर्व संपूर्ण भारतामध्ये 2दा वर्षातून येणारी स्पर्धा, एकमेव स्पर्धा आहे जी वर्षातून 2दा येते. ऑल इंडिया ओपन आणि अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी याचं आयोजन केलं जातं. उजव्याच्या बाहेर आहे चेंडू, खूपच बाहेर, वाईडची घोषणा इथे येणार आहे आणि किरण खोबरेला मात्र पंचांचा निर्णय पसंत नाहीये. तिसऱ्या पंचांकडे जायची विनंती करतोय तो. 5 धावा होत्या, आता 5च पाहिजे. पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय आल्यानंतर त्यावरती शिक्कामोर्तब होईल की पुढच्या 5 चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत की 6 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. व्यंकटेश वॉरियर्स 82 धावा. प्रवास चांगला होता पहिल्या षटकापासून. खरं तर पहिल्या षटकामध्येच आपण पाहिलं होतं 27 धावा आल्या होत्या. किरण शिर्के दुसऱ्या षटकामध्ये आला, त्याने 2 विकेट काढून थोडा प्रतिकार केला. त्यानंतर अरुण वाढवण्याचं तिसरं षटक होतं. त्या षटकामध्ये तो धावा रोखू शकला नाही, जाता जाता त्याने विकेट काढल्या आणि किरण खोबरेनं टाकलेलं 4थं षटक मात्र अप्रतिम होतं. फक्त 4 धावा त्या षटकातून आल्या होत्या. 5व्या षटकामध्ये मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर मधुर धुळेनं विशेषतः तिथे आपण चेतक गोरेला बघितलं. त्यानं धमाकेदार बॅटिंग करत व्यंकटेश वॉरियर्सच्या बाजूला सामना झुकवलेला आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे आणि तर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. वाईट बॉल जे आपण बॅट्समॅन रिच टू दी बॉल म्हणतो, ज्यावेळेस डिलिव्हरी पॉईंट होता तो रिलीज करत होता बॉल, त्यावेळेस तो त्याच्या गार्डवरच होता. बाहेरची कड आहे आणि स्लोवर 1 टाकला होता. अक्षय तावरेला परतावं लागेल. 7वा धक्का, 83 धावा फलकावर. सर मजा येणार आहे मॅचमध्ये. 7 विकेट पडलेले, अजून 2 विकेट काढल्या पुढच्या 2-3 बॉलमध्ये, मजा येईल. कल रात को ऐसी स्थिति थी, 6 बॉल 6 रन और जिस तरह वीरू बाबरे ने गेंदबाजी की थी ताई पैकर्स प्रभादेवी पालकर के लिए, ऐसा ही प्रदर्शन किरण खोबरे जो कि तेज बॉल के लिए जाने जाते हैं, उन्होंने अपना एक स्टॉक बॉल सरप्राइज बॉल किया और धीमी गेंद थी और वो गति परिवर्तन समझ नहीं पाए. विकेट कीपर ने एक आसान कैच ले लिया और मैच में एक नया मोड आ चुका है. इसीलिए क्रिकेट के खेल में कहा नहीं जा सकता कि आखिरी बॉल तक वो रोमांच बरकरार रखा है. किरण खोबरे की तारीफ करना चाहूंगा. ये सभी खिलाड़ी अब धीरे धीरे बहुत ज़्यादा लोकप्रिय हो रहे हैं, महाराष्ट्र के घर घर में पहुंच रहे हैं. प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट, आपका भी धन्यवाद. आपने लाइव टेलीकास्ट के जरिए इन खिलाड़ियों को आज इज्जत, शोहरत, दौलत, बहुत ज़बरदस्त लाइव स्ट्रीमिंग. 83 for 7, 4 to win. एक सरप्राइज डिलीवरी और चाहिए. 1 more wicket and they'll be back completely. जरूर विशाल निगोट फटका आडव्या बॅटने खेळलाय त्यानं, पण क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव जरूर मिळेल. प्रमाणित फलंदाज आहेत, म्हणजे विशाल निगोट हा जरी 9व्या क्रमांकावरती बॅटिंगला आला असेल तरी तो त्याच्या तालुक्यासाठी तो 1ल्या क्रमांकावरती खेळतो, ओपनर खेळतो. तो कुठल्याही प्रीमियर लीगमध्ये खेळत असेल तर तो ओपनर खेळतो आणि इथे तो 8व्या क्रमांकावरती आलेला आहे. तो प्रमाणित फलंदाज आहे. 4 चेंडू 3 धावा आहे. चेतक गोरे आता स्ट्राईक एंडवरती असेल. किरण खोबरेचा त्याला सामना करायचा आहे. 4 चेंडू 3.
स्लोअर वन टाकला होता. ओ हो, हा अत्यंत प्रभावी बॉल आहे. दोन्ही वेळा त्याने मध्य कमी गतीवरती फसवलंय फलंदाजांना. जोरात फटका मारायचा प्रयत्न आणि अतिशय व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळाडू फास्ट खेळतात, आक्रमक खेळतात आणि त्यामुळंच अशा एका चेंडू त्यांना जाचक ठरतो. म्हणजे जसा एखाद्या मद्यपीसाठी ड्राय डे जाचक असतो ना, तसा एखाद्या जोरात मारणाऱ्या फलंदाजासाठी हा स्लोअर वन जाचक असतो, कठीण असतो. 3 चेंडू 3. पुन्हा स्लोअर वन मिड विकेटला, गॅप मोठा आहे. इथे 1 धाव, 2 धावा पूर्ण होतील. अडवलाय चेंडू पण थ्रो येतोय, खूप उशीर होतोय आणि या 3ही धावा पूर्ण होतील. इथे सामना संपलाय. व्यंकटेश वॉरियर्स अत्यंत दिमागदार विजय, शानदार विजय, रुबाबदार विजय आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवत त्यांनी आघाडी घेतलेली आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या ऑल इंडिया ओपन पूलच्या 3ऱ्या पूलमध्ये 16 धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तर या सामन्याचा सामनावीर कोण आहे मला वाटतं प्रेक्षकांना देखील किंवा समीक्षकांना देखील जास्त विचार करावा लागणार नाहीये. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, विकेट काढल्या, गोलंदाजी करताना फलंदाजीला आला, धावांचा धबधबा असतो होता. तो कोणी दुसरा नाहीये तर तो आहे धनंजय बिनताडे. पहा मॅच समरी इथे रविराज अहिरेचे 49 काय बॅटिंग केली आज. रविराज अहिरेनं खुश केलं सगळ्यांनाच. मानव काटे क्षेत्ररक्षणामधला हा चित्ता होता पण फलंदाजी करताना देखील 8 चेंडूमध्ये 16. मधुर धुळे 4 चेंडूमध्ये 14. त्याचा जोरावरती 86 धावा चांगला स्कोर होता. धनंजय बिनताडेनं 2 विकेट काढल्या, 2 षटकामध्ये फक्त 15 खर्च